नमस्कार, अभ्यास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. NMDC स्टील लिमिटेड भरती 2025 आलेली आहे आणि 246 जागांसाठी ही भरती आहे. आता कोणत्या जागा आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा याच्यामध्ये काही रोल आहे का आणि पेमेंट कसं राहील सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पेमेंटचं स्केल खूप चांगलं आहे, 2 लाखाच्या ओव्हरच पेमेंट स्केल जातं याच्यावर. आता पोस्ट कोणत्या आहे तर डेप्टी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर, डेप्टी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर अशा महत्त्वाच्या पोस्ट आहे. आणि या पोस्टसाठी किती अनुभव लागतो, काय लागतं याबद्दल सविस्तर चर्चा करूया. चला तर बघूया व्हिडिओमध्ये. महत्त्वाचं म्हणजे की हे NMDC स्टील लिमिटेड हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉर्पोरेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्टील ह्याच्या अंडर येतं. आणि आता रिक्रुटमेंट कशी आहे तर टेक्निकल पोस्ट आहे, मॅनेजमेंट पोस्ट आहे. आणि हा प्लॅन कुठे आहे स्टीलचा तर हा नागनार छत्तीसगड येथे आहे. तर बघूया की कशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता आणि पोस्ट कोणत्या किती आहे. तर पहिली पोस्ट आहे डेप्टी जनरल मॅनेजर म्हणजेच DGM, 11 जागा आहेत टोटल. त्याच्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 34 जागा आहेत. सिनियर मॅनेजरसाठी आहेत 76 जागा, मॅनेजरसाठी आहेत 48, डेप्टी मॅनेजरसाठी सुद्धा 48च आहे आणि असिस्टंट मॅनेजरसाठी 29 जागा आहे. अशा टोटल 246 जागा आहे. आणि सगळ्या जागांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री असली तर खूपच चांगलं, म्हणजे कंपल्सरीच आहे असं समजून घ्या. आणि किंवा काही पोस्ट अशा आहेत ज्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री लागत नाही, गरजेची नाही, पण डिग्री असणं गरजेचं आहे. ते मी PDFची लिंक खाली देत आहे, कारण ते PDF 28 पेजचं आहे आणि ते समजून सांगायचं झालं तर आपला व्हिडिओ 1 घंट्याचा होईल. त्यामुळे आता शैक्षणिक पात्रतेवरच बोलूया. तर शैक्षणिक पात्रता तुमचा अनुभव इंजिनिअरिंगची डिग्री 2 वर्षाचा कमीत कमी अनुभव पाहिजे आणि जास्तीत जास्त 15 वर्षाचा. जेवढा जास्त अनुभव तेवढी जास्त मोठी पोस्ट तुम्हाला भेटेल इथे. तर वयाची अट आता काय आहे तर वयाची अट आहे 7 एप्रिल 2025 पर्यंत. तुमचे 52 वर्ष जर सूट असेल तर नक्कीच चांगलं. आणि हे पद क्रमांक 1 साठी आहे. आणि जर पद क्रमांक 2 ते 6 साठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. SC/ST साठी वेगळी सूट आहे. त्याच्यानंतर नोकरीचे ठिकाण जसं मी सांगितलंच आहे, नागनार नावाचं एक जागा आहे छत्तीसगडमध्ये, ते ठिकाण आहे. त्याच्यानंतर जनरल OBC साठी फी काय आहे तर 500 रुपये आहे. आणि ST/SC साठी किती आहे तर त्यांच्यासाठी फी नाही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर 7 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर महत्त्वाचं म्हणजे तर PDF मोठा असल्यामुळे मी फक्त महत्त्वाचा पार्ट सांगत आहे की PDF तुम्हाला पेमेंट स्केल काय आहे त्याची स्पेशल इथे मी तुम्हाला एक हे दाखवत आहे. पेमेंट स्केल खूपच चांगला आहे. बहुतेक तुम्ही पेमेंट स्केल बघूनच तुम्ही याचा फॉर्म नक्कीच भरण्यासाठी अप्लाय करसाल. तर त्याबद्दलच आपण बोलत आहोत. 1 नंबरची जी पोस्ट आहे डेप्टी जनरल मॅनेजरसाठी, त्यासाठी 1,20,000 ते 2,80,000 पर्यंत पेमेंट स्केल आहे. आणि त्याच्यानंतर EGM म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी आहे 1,00,000 ते 2,60,000 पर्यंत पेमेंट. सिनियर मॅनेजरसाठी आहे 90,000 ते 2,40,000 पेमेंट स्केल. त्याच्यानंतर मॅनेजरसाठी आहे 80,000 ते 2,20,000 पेमेंट स्केल. DM म्हणजे डेप्टी मॅनेजरसाठी आहेत 70,000 ते 2,00,000 पेमेंट स्केल. जे असिस्टंट मॅनेजर आहे त्यांच्यासाठी आहेत 60,000 ते 1,80,000 पेमेंट स्केल. आता अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सिबल अप टू 5 years ST/SC साठी, जी वयाची अट मी सांगितलेली आहे तुम्हाला. आणि ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे, खूप महत्त्वाच्या चांगल्या जागा आहेत. आणि आता मी तुम्हाला PDFची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देतोय, त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता आणि नक्कीच अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर अभ्यास अकॅडमीला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.